आज या ठिकाणी 1.5-2 वर्षापासून या ठिकाणी पालकमंत्री पदाच्या बाबतीत सुद्धा बरेचसे गोगावलेला बाजूला ठेवण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे करत आहेत. करायचं असेल तर जिद्दीने करा, आपण 100% सोबत राहू. या मतदारसंघामध्ये मतदार संख्या आमची जास्त असल्यामुळे ही उमेदवारी विकास शेट्टी आणि शिवसेना मिळावी अशा प्रकारचा आमचा आग्रह राहील. आणि जर नाही दिली, रायगड विधान परिषद आमदारकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना अर्थात गोगावले विरुद्ध तटकरे संघर्षाच्या ठिणगीचा आता भडका उडाला असून रायगड जिल्ह्यातील शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रायगड विधान परिषद निवडणूक शिवसेना लढवणार असून उमेदवार म्हणून विकास गोगावले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल असा ठाम निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महाड शहरातील कांगोरी गडावर मंगळवार 26 मे 2026 रोजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने विकास गोगावले यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी आवश्यकता भासल्यास अपक्ष अर्ज दाखल करून मैत्रीपूर्ण लढत दिली जाईल, मात्र उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका मांडली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोकणातील पक्षीय ताकद दर्शवणारे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत वातावरण दणाणून सोडले. घोसाळकर यांच्यासह नितीन पावले, निलिमा घोसाळकर, सुरेश महाडिक, प्रेरणा सावंत, राजू देशमुख, सपना मालुसरे, विद्या देसाई, डॉक्टर चेतन सुर्वे, मनसूर ताज, पप्प्या आंबवले, सिद्धेश पाटेकर, इम्रान पठाण तसेच शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, सर्व शिवसेनेचे नगरसेवक, सभापती आणि सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं, या ठिकाणी 334 मतदार शिवसेनेचे आहेत. या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये तिन्ही जिल्ह्यामधील 1 नंबरचा पक्ष म्हणून या ठिकाणी शिवसेना आहे. आणि म्हणूनच आमचा हट्ट आहे आणि आग्रह आहे आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांकडे ही उमेदवारी शिवसेनेला मिळावी आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे विकास शेठ गोगावले यांना उमेदवारी देण्यात येईल अशा प्रकारचा आमचा हट्ट आज आहे. या ठिकाणी प्रत्येक वेळेला भरत गोगावले अन्याय होत गेलेला आहे, प्रत्येक वेळेला संघर्ष करावा लागलेला आहे. आज या ठिकाणी 1.5-2 वर्षापासून या ठिकाणी पालकमंत्री पदाच्या बाबतीत सुद्धा बरेचसे गोगावलेला बाजूला ठेवण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे करत आहेत. आपण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलं की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचे आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सहन केलं. त्या ठिकाणी नामदार एकनाथ शिंदे साहेब भरत गोगावले यांचा आदेश मांडला आणि घड्याळावर मतदान करायची इच्छा नसताना सुद्धा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातून एकमेव फक्त खासदार निवडून आले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वात 1 नंबरचा पक्ष शिवसेना होता आणि मग शिवसेना 1 नंबरचा पक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी सुनील तटकरेंनी भाजपजवळ संधान बांधून सर्व जिल्हा सदस्यांना त्यांनी बाजूला करून त्या ठिकाणी 1 महिना त्या ठिकाणी कॅम्प केला आणि शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी फार मोठं ते षडयंत्र रचलं. परंतु शेवटच्या क्षणाला आदरणीय फडणवीस साहेबांनी आदेश दिला आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेला अध्यक्षपद न मिळताना सभापती पदावर समाधान मानावं लागला. अशा प्रकारचं लोकसभा असेल, पालकमंत्री पद असेल, या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, या प्रत्येक वेळेला सुनील तटकरेंनी आमच्या शिवसेनेवर अन्याय केलेला आहे. आणि आज या ठिकाणी आमची मागणी अशी आहे, या ठिकाणी जास्त मतदार शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेचा आमदार येऊ शकतो, निवडून येऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच ही जागा सोडता कामा नये. जर काही कारणास्तव जागा सोडली गेली तर मैत्रीपूर्ण लढवेल आणि शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी विकास शेठ गोगावले असतील अशा प्रकारचा या ठिकाणी उठाव शिवसैनिकांनी केलेला आहे आणि तो उठाव वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व शिवसेने पदाधिकारी आम्ही तयार आहोत. ते असं असलं तरी सुद्धा आम्ही नामदार एकनाथ शिंदे साहेबांकडे आमची भूमिका मांडलेली आहे. आदरणीय भरत शेठ गोगावले, आदरणीय आमचे विकास शेठ सुद्धा भेटलेले आहेत. आम्ही सुद्धा जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी भेटलेलो आहोत. या ठिकाणी आमची मागणी अशी आहे की आमचे मतदार जास्त आहेत, आपले या ठिकाणी आहेत. सिंधुदुर्गमध्ये तर एकही मतदार नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही राष्ट्रवादीचा एकही मतदार नाही आणि अत्यंत अल्प मतदान आहेत. रत्नागिरीमध्ये फक्त 10 आहेत मतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर ही उमेदवारी जर राष्ट्रवादी जात असेल तर आम्ही किती सहन करायचा. लोकसभेला आम्ही अन्याय सहन केला, या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी मी अन्याय सहन केला, पुन्हा आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा आम्ही गप्प बसलो आणि आमचा मसला नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडून यावून सुद्धा आम्हाला राजीनामा द्यावला आणि उपनगराचे देतो म्हणून सांगितलं. अद्यापही राजीनामा दिला नाही. आम्ही फक्त त्यांचा धर्म पाळायचा आणि त्यांनी मात्र त्यांच्या मताप्रमाणे वागायचा. अशा प्रकारच्या शिवसेना सहन करणार नाही. आम्हाला पालकमंत्री पण पाहिजे आणि विधान परिषदेचे उमेदवार पण पाहिजे अशा प्रकारची आमची शिवसैनिकांची मागणी आहे. पालकमंत्री पदावर तडजोड होणार नाही, पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळालं पाहिजे. आणि या ठिकाणी मी सांगेन, विधान परिषदेमध्ये त्यांनी आमचं या ठिकाणी शिवसैनिकांची भूमिका ऐकली नाही तर या ठिकाणी शिवसैनिक या ठिकाणी राष्ट्रवादीला मतदान करण्यासाठी इच्छुक नाहीत.
आणि या ठिकाणी मी सांगेन आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि मैत्रीपूर्ण लढून सुद्धा विकास गोगावले निवडून येतील अशा प्रकारचा आत्मविश्वास आम्हा सर्वांना आहे. तर ज्याचे मतार जास्त आहेत, आमची संख्या जास्त आहे मतदारांची, त्यामुळे नैसर्गिकरित्या युतीमध्ये असं गणित आहे. आदरणीय कैलासवासी अजित पवार यांनी म्हटलं होतं, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री, ज्यांचे मतार जास्त त्याचा उमेदवार, अशा प्रकारची भूमिका वारंवार अजित पवारांनी मांडली होती. आणि आमचं नैसर्गिकरित्या आमचा हक्क आहे की आमचे उमेदवार, आमचे आमदार, आमचे मतदार जास्त आहेत आणि आम्हाला उमेदवार मिळाली पाहिजे. आणि जर नाही मिळाली तर आम्ही या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढण्यासाठी सज्ज आहोत. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी दक्षिण रायगड आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख प्रमोदभाई घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी सभा संपन्न झाली. आणि या सभेमध्ये आपण पाहिलं, सर्व शिवसैनिकांनी, आमचे युवा सैनिक असतील, सर्वांनी एकमुखाने आज या ठिकाणी जिल्हाप्रमुखाच्या नेतृत्वाखाली एक ठराव केलाय. तो ठराव असा असणार आहे की या ठिकाणी मागील वारंवार अनेक वेळेला या कोकणातील, या रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांवरती आणि शिवसेनेवरती या ठिकाणी महायुतीमध्ये अन्याय झालेला आहे. आणि आता यापुढे कदापि शिवसेना अन्याय सहन करणार नाही, ही भूमिका या ठिकाणी सर्वांनी एकमताने घेतलेली आहे. आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी वर्षा निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळेला सुद्धा आमच्या शिवसेनेकडून आदरणीय विकास गोगावले त्या ठिकाणी इच्छुक होते, पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, भरत गोगावले साहेब यांच्या आदेशाने त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेला सुद्धा आम्ही माघार घेतली. कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 3 आमदार असून सुद्धा एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला त्या ठिकाणी आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिली. आणि आता सुद्धा त्या ठिकाणी या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेना 1 नंबरचा पक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला जर उमेदवारी मिळाली नाही तर त्या ठिकाणी संपूर्ण शिवसैनिकांनी एक निर्धार व्यक्त केला आहे की काही झालं तरी शिवसेना ही निवडणूक लढणार आणि सन्मान्य विकास गोगावले साहेब यांच्या रूपानं या तरुण आणि तडफदार आक्रमक असा शिवसैनिक आमदार या ठिकाणी होणार, अशी भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. भाई कदम यांची भेट घेणार आहोत. आदरणीय उदय सामंत आमचे मंत्री आहेत, दीपक केसरकर आहेत, अशा सर्वच्या सर्व लोकांना भेटून या ठिकाणी निलेश राणे आहेत, यांना भेटून आम्ही सांगू की आम्हाला उमेदवारी मिळावी आणि विकास शेठ आमचे सज्ज आहेत आणि विकास शेठ जर उमेदवार असतील तर 100% निवडून असं आम्हाला खात्री आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.